नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत आज आहेत पवन अवचार, ज्यांचं फायनल सिलेक्शन झालंय नॅशनल हाऊसिंग बँकमध्ये. भारतामध्ये 5 वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे, त्यातली एक महत्त्वाची फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे नॅशनल हाऊसिंग बँक. ह्या नॅशनल हाऊसिंग बँकमध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन झालंय आणि सोबत जर आपण त्या नॅशनल हाऊसिंग बँकच्या जागा जर पाहिल्या तर पूर्ण भारतासाठी फक्त 18 जागा होत्या आणि त्या 18 जागेमध्ये आपला सारथी एज्युकेशनचा पवन अवचार यांनी फायनल सिलेक्शन मिळवलंय आणि कदाचित हा महाराष्ट्रातला एकमेव असावा त्या 18 जागेमध्ये ज्या भारताच्या लेवलला होत्या. सॅलरीच्या बाबतीत विचार केला म्हणजे पगाराच्या बाबतीत विचार केला तर कमीत कमी 6 आकडी पगार त्या केसमध्ये नॅशनल हाऊसिंग बँक देत असते, म्हणजे मिनिमम 1 लाखापेक्षा तर जास्तच. तर नेमका त्यांचा प्रवास कसा होता, काय होता, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या सेशनमध्ये समजून घेऊया. मुद्दामून मी काही महत्त्वाचे क्वेश्चन्स लिहून आणलेले आहे, ते क्वेश्चन्स आपण त्यांच्यासोबत डिस्कस करूया की ह्या पूर्ण प्रवासात त्यांनी कसा प्रयत्न केला. बघा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा त्या केसमध्ये येतो, तुमची स्वतःची ओळख करून द्या विद्यार्थ्यांना. माझं नाव पवन वसंत अवचार, गाव येवता, तालुका रिसोड, थोडं मोठ्या आवाजात म्हणजे. जिल्हा वाशिम. मी सुरुवातीला तर जिल्हा परिषदला केलं आहे 5वी पर्यंत शिक्षण. त्यानंतर 11वी 12वी माध्यमिक शाळा रिसोड आमच्या इथे. नंतर BSc ॲग्रिकल्चर PR पोटे पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती 2022 मध्ये पास आउट. ओके. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन झालं 2022ला आणि एक 10वी 12वी पर्यंत शिक्षण मराठी शाळेमध्ये सेमी होती आणि सुरुवातीला तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेऊन त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन करून फायनल सिलेक्शनपर्यंत पोहोचणं अवघड नसतं. तुम्हाला वाटतं सर त्या केसमध्ये आम्ही खरंच मराठी शाळेत शिकलोय, आमचं सिलेक्शन होईल का काय असं विद्यार्थ्याला वाटतं, पण आपल्या समोर एक उदाहरण आहे की खरंच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट करून इकडे जनरल बँकिंगमध्ये पण फायनल सिलेक्शन आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये भारतात जेव्हा 18 जागा त्यात आपला विद्यार्थी पास होतो, खरंच ही कौतुकास्पद बाब आहे. बघा, अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आपण त्यांच्याशी डिस्कस करणार आहे. फायनल सिलेक्शन कुठे कुठे झालं नेमकं, हेच पहिलं सिलेक्शन आहे का याच्या अगोदर मल्टिपल सिलेक्शन होते? याच्या अगोदर MSc बँक मध्ये होतं क्लरिकल लेवलला, पण मी ते जॉईन नाही केलं. ओके. त्यानंतर आता हे NHB चं आलंय आणि तर दिले आता सर्व मेन्स वगैरे RRBचा इंटरव्ह्यू. म्हणजे MSc बँक मध्ये एक फायनल सिलेक्शन झालंय आणि आता नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये सिलेक्शन झालं, असे 2 फायनल सिलेक्शन आहे. मग MSc बँक मध्ये सिलेक्शन कधी झालं होतं? सिलेक्शन तेच एक्झाम होती सिंगल आणि इंटरव्ह्यू. नाही, पण कधी 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यामध्ये होतं, जून 2024 मध्ये, याच वर्षी जून 2024 मध्ये. मग MSc बँक का जॉईन नाही केली बरं? ते तिथे सर वाटत होतं आपण याच्यापेक्षा थोडं जास्त साठी बनलोय म्हणून एवढ्यामध्ये. पण मग तेव्हा तो कॉन्फिडन्स होता का आता ही पोस्ट सोडावी नाही सोडावी? कॉन्फिडन्स तर होता, आपला रिझल्ट येणारच आहे आज किंवा उद्या. ओके. 4 महिने किंवा 6 महिन्यांनी. ते कॉन्फिडन्स असल्यामुळेच स्किप केलं त्याला आणि म्हटलं जॉईन करून मग पुन्हा नाही होणार मॅनेज, त्याच्यापेक्षा इथेच 6 महिने दिले एक्स्ट्रा तर दुसरं सिलेक्शन येऊनच जाईल. ओके, एवढी स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स होता का होऊ शकतं. पण मग या सगळ्या केसमध्ये MSc बँक जॉईन करायची नाही, हे घरी कसं कन्व्हिन्स केलं तुम्ही? कन्व्हिन्स म्हणजे तर की तेच सांगितलं तेव्हा तर मग रिॲक्शन तीच होती की जॉब कोणी सोडत असते का, इथे मिळून नाही राहिले कोणाला तो. गावाकडे घर असतं, घरच्यांना वाटतं की ऍटलिस्ट जॉब करावा, कुठेतरी करायला पाहिजे. नाही, मला भरोसा होता, कॉन्फिडन्स होता. नंतर घरचे नव्हते ऐकत समजा सुरुवातीला. ओके. मग सांगितलं, सरची मदत घेतली, राहुल सरांनी सांगितलं. बरं. सरनं सांगितलं तेव्हा त्यांना थोडं वाटलं की नाही सरचं ऐकलं. म्हणजे सर घरच्यांसोबत बोलले, राहुल सर, की MSc बँक मध्ये सिलेक्शन झालंय पण सोडून द्या, अजून चांगलं डिझर्व करतो. पहिले दाजीला बोलले, डायरेक्टर नाही, मग दाजी अगोदर दाजीला बोलले, मग वडिलांसोबत बोलले आणि मग नंतर ते बोलले बाबासोबत की मग ठीक आहे. बरं. म्हणजे सरांच्या पहिल्यापासून टच मध्ये होता. टच मध्ये होतो. म्हणजे ते पोटेन्शियल जे आहे तुझ्यामध्ये ते सरांना माहित असावं म्हणून सरांनी ती डिसिजन घेतली असेल की नका करू MSc बँक जॉईन वगैरे नका करू. सरला सांगितलं पहिले की डायरेक्ट सरचं तेच रिॲक्शन होतं की जॉईन करू. म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर सरांकडे गेल्यावर सांगितलं तर तेच म्हटले, सर म्हटले जॉईन करू नका. नको करू. ओके. आणि मग तरी घरचे ऐकत नव्हते म्हणून पुन्हा सरांनाच बोलायला लावलं घरच्यांशी. घरच्यांना वाटतच होतं ना, आता म्हणजे त्यांच्यासाठी नाही, त्याला थोडी माहिती आहे आपण कुठल्या एक्झाम देतो किती, आणि मी सांगत नव्हतो जास्त रिझल्ट वगैरे. मेन्स दिला, इंटरव्ह्यू दिले, त्यांना फक्त अपेक्षा वाढत जाती का मेन्सला गेलाय मुलगा, आता इंटरव्ह्यूला गेलाय, पुढचा रिझल्ट, त्यापेक्षा त्यांना माहितच नको. हे पण आता दिल्लीला इंटरव्ह्यू होता म्हणून सांगितलं, मग म्हटलं ओके दूर जावं लागते, आता पैसे लागतात. बघा, 2 महत्त्वाच्या गोष्टी याच्यातून लक्षात घेण्यासारख्या आहे. एकतर आपले जे काही एक्झाम वगैरे चालू असतात ह्या गोष्टी आपल्याला माहिती, पण आपण घरच्यांना सांगितलं आता मी मेन्सला गेलोय, मी आता इंटरव्ह्यू गेलोय, घरच्यांच्या अपेक्षा कम्पॅरेटिव्हली वाढत चालतात. लवकर सिलेक्शन असं प्रेशराईज काही ठिकाणी केलं जातं
आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यातून तो की आपण कोणाच्या तरी एखाद्याच्या टचमध्ये असलो पाहिजे, म्हणजे ते आपल्याला प्रॉपर गायडन्स करू शकतात. तुमच्यात जे काही पोटेन्शियल आहे, फॉर एक्झाम्पल आता पवन राहुल सरांच्या टचमध्ये होता, मग त्याच्यातलं पोटेन्शियल काय आहे, तो करू शकतो, तो नाही करू शकतो, हे त्यांनी पहिल्या सेकंदाला सांगितलं की तू जॉईन करू नको. मग तुला कोणताही प्रॉब्लेम आला त्याच्यानंतर तर तो आपण फेस करू, घरच्यांशी बोलू, हे करू, पण तू याच्यापेक्षा चांगलं डिझर्व करतो. ही गोष्ट तुमच्यापेक्षा तुम्ही ज्या शिक्षकाच्या कॉन्टॅक्टमध्ये, तो शिक्षकाला कम्पॅरेटिव्हली या गोष्टी जास्त माहीत असतात. म्हणून यातून ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी राजांनो, की आपण कोणाच्या ना कोणाच्या टचमध्ये 100% असलो पाहिजे. आपल्या जीवनात काय चालू आहे हे सरांना येऊन भेटलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आता आजची बॅच 3 तुमची होती, म्हणजे पहिल्यापासून वेगवेगळ्या शिक्षकांच्या टचमध्ये किंवा काही प्रॉब्लेम आला तर शिक्षकांकडे जात होते का? नाही सर, मी थोडा म्हणजे इंट्रोवर्ट होतो, तर जास्त सर सोबतही जास्त नाही. जेव्हा एकदम एक्स्ट्रीम आलं, जेव्हा पारच अंगावर आलं फारच अंगावर तेव्हा आलं, आता तेव्हाच डिसिजन जायचं. कुठूनच घ्यावी. कुठून घ्यावं मग तेव्हाच जायचं. ओके ओके. पण ग्रुप वगैरे असायलाच पाहिजे तुमचा. एक दोन्हीतला एकच ठेवा, एकतर ग्रुप किंवा सरच्या कॉन्टॅक्टमध्ये, दोनपैकी एक तर असलंच पाहिजे. एकटा आपल्या दुनियामध्ये नाही राहिलं पाहिजे. तुम्ही ग्रुपमध्ये अभ्यास करत होते? ग्रुपमध्ये हा सर मागून होता माझा आता याच्यामध्ये, पण मग त्यांचे सिलेक्शन झाले. कुठं कुठं? एकाचं SBI मध्ये आणि एक मैत्रीण होती ती GIC मध्ये, तिचंही SBI PO, SBI क्लर्क मध्ये, आणि एक GIC मध्ये मैत्रीण होती, तिची सिंगल व्हॅकन्सी होती, त्याच्यामध्ये झाले. मग तेव्हापासूनच वाटायला लागले की 10 व्हॅकन्सी म्हणजे भरपूर आहेत. म्हणजे मैत्रिणीचं पण सिंगल डिजिट व्हॅकन्सी होती तेव्हा, एकच होती, एकच ऍग्रिकल्चरची व्हॅकन्सी होती, त्यामध्ये त्याचे GIC सिलेक्शन झालं मैत्रिणीचं. आणि मित्राचं SBI क्लर्क मध्ये. त्याचं पण इव्हन SBI क्लरिकलच्या पण 100 जागा होत्या मागच्या वर्षी. नाही, त्याचं अदर स्टेटमध्ये. अदर स्टेट मधून झालं. म्हणजे आपला ग्रुप पण मॅटर करतो, आपण कोणत्या ग्रुपमध्ये अभ्यास करतो, कसं करतो. मग ते कॉम्पिटिशन वगैरे वाटत नव्हतं का जेव्हा, म्हणजे महत्वाचा मुद्दा सगळ्यात हा, जेव्हा त्या दोघांचं सिलेक्शन झालं तेव्हा काय वाटलं? मला तर एकदम भारी आनंद होता त्या दिवसभर. असं काही वाटत, पण नंतर वाटते की आता जाणार यार सोडून, आपल्याला हेच राहते, आपण एकटेच पडू. एकटे पडून नाही, पण कमी होते ना आपलं जे डेलीचं रोजचं आहे त्याच्यामधून. तेच मग आमचे मदती रूम पार्टनर वगैरे सिलेक्शन झाले, गेले एक एक थोडे. तर वाटते आता, असं नाही वाटत की भारी वाटते एकदम. सिलेक्शन झालं तर मीच त्यांचं सेलिब्रेशन करायला समोर. ती हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतात त्याला, म्हणजे आपला मित्र पास झाला याच्यात आपल्याला मोठ्यापणा वाटला पाहिजे. त्यांचं सेलिब्रेशन वगैरे करायला ते एकदम भारी. त्या दिवशी तर एकदम झालं भाई, बरं झालं तुझं 1 नंबर झालं. पण मग नंतर दुसऱ्या दिवशी वाटते आता हा जाणार, आता हा जाणार, आता मग इथून पुढे कसं काय. पण ग्रुपमध्ये अभ्यास केला पाहिजे. मग ते गेल्यानंतर तिथून पुढे कसं कंटिन्यू केलं? त्याच्यानंतर मग आहेत पुन्हा मित्र वगैरे 1-2, तर पण मग त्या जसं पाहिजे असा फ्लो नाही, तो थोडासा तुटला. त्याच्यानंतर मग केलं स्वतःच आणि होते मित्र तरी पण त्यानंतर आमचं. पण याच्यातून एक गोष्ट लक्षात येते बघा, ग्रुप असावा पण तो लिमिटेड लोकांचा असावा. म्हणजे खूपच माझा 10 लोकांचा ग्रुप आहे, आमचा 15 लोकांचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तेवढं प्रॉपर तयारी होत नाही. म्हणून ग्रुप असावा पण एक थोडासा लिमिटेड ग्रुप असावा. म्हणजे 2 पैकी एक तुम्ही, एक तर ग्रुपमध्ये ठेवा किंवा सरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायलाच पाहिजे. आणि जर ग्रुप बनतच नसेल तर कोणत्या तरी शिक्षकाच्या कॉन्टॅक्टमध्ये माहीत असलं पाहिजे की सर सोबत राहा, सर तुम्हाला गाईड करतील. ओके. दाखवणार. आणि त्यासाठी पर्सनल काउन्सिलिंग वगैरे हवाला पाठ चालू असतो. दिवसभर आम्ही इथे अवेलेबल असतो, पर्सनल काउन्सिलिंगला अवेलेबल असतो. तुम्ही तुमचे एंड येऊन शिक्षकांना भेटून काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करू शकता. बघा, त्याच्यानंतरचा महत्त्वाचा क्वेश्चन असा आहे, घरच्यांना कन्व्हिन्स वगैरे मग राहुल सरांनीच केलं होतं. त्याच्यानंतर जागा कमी असताना सुद्धा नॅशनल हाऊसिंग बँकचा फॉर्म का भरला? म्हणजे आता अराउंड 18 जागा होत्या, आपल्याला माहिती आहे. ऑल इंडिया लेवलला ह्या 18 जागा हे पण माहिती आहे. म्हणजे इव्हन विद्यार्थी आपले असे पण आहे का, सर जाऊ द्या ना, 100 जागा आल्या, मी कुठं पास होणार आहे. बरं, त्या महाराष्ट्राला 100 आहे तरी, म्हणजे इव्हन मी मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो, SBI क्लिरिकलच्या जागा मागच्या वर्षी आल्या होत्या. महाराष्ट्रात 100च जागा होत्या. महाराष्ट्रात 100 असून मुलांनी अप्लाय नव्हतं केलं, अदर स्टेटमध्ये अप्लाय केलं. मग ह्या इंडिया लेवलला 18 जागा होत्या तरी कसं काय अप्लाय केलं? तेच मग सर मैत्री झाली, त्यानंतर समजलं की कॉम्पिटिशन म्हणजे जेन्युइन कॉम्पिटिशन तर कमी असते ना. ते ओके. तेव्हापासून मग वाटलंच की 10 जरी व्हॅकन्सी असल्या की 5 जरी असल्या तरी आपल्याच आहे, तर ट्राय तर देणं बनते. आपण अभ्यास तोच करत आहे, सिलेबस तोच आहे, सगळं तेच आहे. तर पेपर द्यायला काय प्रॉब्लेम आहे? फीचा इश्यू नसेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर करायलाच पाहिजे अप्लाय. त्याच्यामुळे मग कंटिन्यू स्टडी पण चालू राहतं. त्या एक्झामसाठी प्रिपेअर केलाय, त्यासाठी GS रिव्हिजन केलं, लगेच दुसरी कुठली तरी एक्झाम येणार तेव्हा रिव्हिजनच करायचं. म्हणजे सिंगल एका सब्जेक्ट सिलेबसवर आपण मल्टिपल एक्झाम देतोय, तर ती एक एक्झाम अजून द्यायची. बस चालूच राहणार. मग घरची परिस्थिती एकंदरीत कशी आहे बरं?
ठीक आहे सर. वडील काय करतात? वडील शेती करतात. शेती करतात. फक्त शेतीच करतात. बाकी हा. परिस्थिती म्हणजे आहे ठीक आहे, पण कधी असं कोणत्या गोष्टीची कमी आतापर्यंत पडली नाही. कधी कमी पडली नाही कोणत्याच पडली तर गोष्टीची? नाही, पण म्हणजे आता आहे दोघं जण, भाऊ पण आहे मला, मोठा भाऊ आहे. बर दोघांना बर. सोबत महिन्याला पैसे वगैरे पाठवायचे, पण कधी आतापर्यंत तरी कधी त्या गोष्टीचं असं नाही की. पण तरी एक शेतकरी कुटुंब म्हणजे हा. सर्वसामान्य परिस्थिती असते, म्हणजे गरज भागल एवढी परिस्थिती असते. हा तसंच मग हा. महिन्याला 15,000 12,000 15,000 पाठवायचे म्हणजे. मग त्या मानाने खूप पैसे पाठवतो महिन्याला 12-15 हजार रुपये. दोघं म्हणजे जणांना पाठवायचे म्हणजे आता मग तेच. दोघं जणांना 12-15 हजार रुपये का? हा, मला आणि त्याला दोघांना सोबत. तोही करते MPSC. हो, म्हणजे तुम्हाला अराउंड एक 6-7 हजार रुपये 5-7 हजार रुपये महिन्याला येत होते. आता त्याच्यानंतरचा मुद्दा येतो, स्पेशल नॅशनल हाऊसिंग बँकसाठी वेगळी काही तयारी केली का हो? म्हणजे मी नॅशनल हाऊसिंग बँकचा फॉर्म भरला म्हणून मी आता काहीतरी वेगळी तयारी करतोय. नाही नाही, पूर्ण सिलेबस तेच, क्वांट, रिजनिंग, इंग्लिश, GA. बाकी Okay. काहीच करायचं नव्हतं. GA तर भारी एकदम टफ आलं होतं. जी सगळे टप आलं होतं गार म्हणजे पडले एकदम. हा, थेरॉटिकल जी आला असेल, कन्सेप्च्युअल हा, वगैरे. जे कधी नाही बघितलं अशा हा, हा. पॅटर्न, मग काय कट ऑफच कमी करून दिला GA ने डायरेक्ट. हा, मग त्या केसमध्ये ओव्हरऑल कट ऑफच कमी होतो. पण त्यामध्ये पण जर 50 मार्कचं GA होतं, तर त्यामध्ये जर आता मला 15 जरी मार्क आले तरी मी एकदम बाकीच्यांपेक्षा एक 5-7-8-10 मार्काची लीड, म्हणजे ती लई पण मोठी लीड असते. ती पण भरपूर लीड आहे, कारण की एक्झामची त्या टफ होतं ते GA, भरपूरच टफ होतं. नाही, ते मुलांना मी सांगत असतो कायम की 4 सब्जेक्ट एक्झामला आहे, त्यातला एखादा विषय अवघड येणारच आहे. बस तसंच म्हणजे आता या वर्षीची जर IBPS PO मेन्स दिली असेल सेकंड शिफ्टमध्ये, तर कम्पॅरेटिव्ह क्वांट अवघड होतं. पॉईंट होतं बरं. हा, तर त्या मागच्या वेळेस एखाद्या एक्झामला रिझनिंग अवघड येतं, एखाद्या एक्झामला इंग्लिश अवघड येतं, पण त्याला डिफेंड करता आलं पाहिजे. बस तिथे आपण खेळून जायचं फक्त हा, आपलं बाकी जे. 3 सब्जेक्टमध्ये त्या केसमध्ये स्कोर करावं लागेल. हा, तिकडे करून. पण तो एक कॉन्फिडन्स आपला बिल्ड झाला पाहिजे. 4 सब्जेक्ट पैकी एखादा सब्जेक्ट अवघड येणारच आहे. येणारच fix. पण त्या केसमध्ये आपल्याला, मी कायम सांगतो मुलांना की आता जे क्रिकेट पाहतात त्यांना, का बुमराची ओव्हर आपल्याला खेळूनच काढायची, डिफेंड करायचं त्याला टिकायचं आहे फक्त. तिथं फक्त. बाकी 16 ओव्हर आहे ना मारण्यासाठी, पण त्या 4 ओव्हरमध्ये टिकायचंय. म्हणून एखादा सब्जेक्ट अवघड येऊ शकतो आणि त्या केसमध्ये डिफेंड करून आपण तिथं पुढे गेलो पाहिजे. मग ह्याच तयारीवर तो वाला पेपर दिला. पेपर गेला. स्पेसिफिक सब्जेक्टची तयारी कशी केली, म्हणजे क्वांट करत असताना काय केलं किंवा रिझनिंग करत असताना कसं केलं? क्वांट, रिजनिंग, इंग्लिश बॅच मध्येच केलाय पूर्ण. रेग्युलर बॅचमध्ये होमवर्क वाला पार्ट, म्हणजे जो आपल्याकडे अतिशय महत्वाचा असतो, तर ज्याच्यावर तेच आहे की batch focus असतो करायला पूर्ण. पाहिजे. मी थोडा मेन्सच्या वेळेस कंटाळा केला, ते SOची मेन्स आल्यामुळं. मग थोडंसं ते- तिकडे वाहून गेलं. त्या गोष्टीनं मला नंतर मग रिकवर करण्यामध्ये टाइम गेला ना, हो. तीच गोष्ट. मग ते करायलाच पाहिजे. त्यानंतर प्रीचं तर पूर्ण होऊनच गेलं चांगलं, ठीक. आणि मग SOची मेन प्री निघाल्यानंतर मग एकदम कॉन्फिडन्स येऊन गेला. ओके. मग ते चालूच राहिलं कंटिन्यू. मग कुठं असं परत बघायची वेळ आलीच नाही. आणि त्याच्यानंतर मग जनरल अवेअरनेस वाला पार्ट 1 वर्षानंतर चालू केला, म्हणजे पहिलं AFO झाल्यानंतरच. ते जोपर्यंत RRB केलंय याच्यामध्ये पहिल्या वर्षी, मग ते RRB निघेपर्यंत नव्हता जसं पाहिजे करायला पाहिजे. मग नंतर सुरुवातीला आता लेक्चर झाले, आपली बॅच वगैरे संपली, रेग्युलर बॅचचे लेक्चर. ऑनलाईन बॅच वगैरे ऍक्सेस केलं. हा. नंतर मग काही दिवस इकडे तिकडे भरकडलो, थोडं ट्राय केलं. मग अभ्यास क्लाउड वगैरे तिकडे ते अनलिमिटेड कंटेंट आहे ना, खूप मोठं कंटेंट, किती वाचा. क्वेश्चन आले तरी काय, मग एक्झाम मध्ये तर जमले पाहिजे ना, हो नुसतंच ना. काय बघून जाणार तिकडे हा, जाणार. मग कळायला काही फायदा नाही म्हटलं. मग आता जेव्हा दुसरं मागच्या वर्ष संपलं, त्यानंतर या वर्षी बॅच घेऊन घेतली. सरळ जाऊ द्या म्हटलं, पैशाचा मस्त विचार करायचा. आपली GA ची बॅच. हा, घेतली. मग हा, त्यानंतर मग आता फक्त हेच केलंय. आणि तुम्ही जसे म्हणता की मग एक जण कोणीतरी आणखी एक्स्ट्रा वगैरे करा, तर काही नाही, एक्स्ट्रा तर नाही, फक्त एक थोडासा व्हिडिओ तो बरोबर. नाही नाही, ते फक्त मी माझ्या स्वतःच्याच याच्यासाठी सेफसाठी सांगत असतो की पूर्णतः माझ्यावर भरोसा ठेवू नका किंवा अवलंबून राहू नका. उद्या चालून तुम्ही ब्लेम पण मला करशाल, सर तुम्ही शिकवलं काहीच नाही आलं. वेळ नाही तेवढी. तशी वेळ येतच नाही, पण आपण आपल्या एंडने सेफ राहावं म्हणून मी सांगत असतो अजून एखादा प्लॅटफॉर्म यूज करा. पण आपलाच प्लॅटफॉर्म असा असतो की मल्टिपल सोर्सेस मधून ते कंटेंट काढलेलं असतं, तर त्या लेवलचं ते कंटेंट असतं. एक्झामचं रिलेव्हंट आहे. हा, आणि ते मल्टिपल टाइम ऐकून हॅमरिंग करून त्याला ते कुठले तरी 4-5 क्वेश्चन असतातच की तेच रिपीट होणार वगैरे. हो. ते जमून गेले की मग ते तर तो extraचं ते भेटूनच जातं. हा, ते एक्स्ट्रा मध्ये आपण जाऊनच जातो. बघा त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये सिलेक्शन होईल असं वाटलं होतं का? नाही, बिलकुल नाही. सांगितलं इंटरव्ह्यू तुला तर एकदम 1:9 चा रेशो होता. 1:9 चा रेशो होता, म्हणजे 18 जागांसाठी जो 170 172 162 91 जण होते टोटल. 191 18 जागांसाठी, म्हणजे तो 1:10 पेक्षा पण जास्त होता. 10च होतं जवळ. 1:10 चाच रेशो होता. बर. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये पण तिथे जे आलेले कॅन्डिडेट होते सगळे, की कोणीतरी जॉईन, प्रत्येकच जण जॉईन. आम्ही 2-3 फ्रेशर असेल, त्या दिवशी 38 जणांचे इंटरव्ह्यू होते. हा, तर फक्त 2 किंवा 3 जण फ्रेशर होतो. बर. बाकी सगळे, कोणी SBI PO, कोणी युनियन बँक मध्ये PO, कोणी
चांगलं प्रिपरेशन केलं आहे, 2 वर्ष जॉब केला, एक्सपिरियन्स आहे, असेच सर्वजण. त्यांना बघून वाटलं की यार हे तर चांगले म्हणजे आहे त्या असं क्षणाला जिथं आपला इंटरव्ह्यू आहे हां. तिथे गेलो कळलं की आपल्या सोबत बसणारे कॅन्डिडेट कोणी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर म्हणून 2-3 वर्ष काम केले, केलेलं आहे. कोणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ आहे, तुम्ही सांगितलं कोणी IIT खरगपूरमधून आलेलं आहे. होता तेच माझ्या अगोदरचा. तर असे त्या सगळ्या गोष्टी पाहता तिथं डिमोटिवेट झालं नाही का मग थोडंसं आपणच Demotivate नाही, फक्त असं वाटलं की इथे थोडे आपले चान्स कमी आहेत, की यांना बघून मग आपल्याला कशी प्रायोरिटी देणार, की यांना एवढे हे मिळत आहे. आपल्या तुलनेत एवढे म्हणजे आता सिलेक्शन झालेले 2-2, 3-3 वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे कम्पॅरेटिव्हली हुशारच आहे आपल्यापेक्षा, हुशारपेक्षा मग त्यांना एक्सपिरियन्स आहे सर्व, त्यांना चांगलंच आहे ना, की तर त्यांनाच कंटिन्यू प्रेशरपेक्षा. करतील. पण मग नंतर रिझल्ट आल्यावर वाटलंच नव्हतं येईल म्हणून. जेव्हा चेक केला तेव्हा नंबर तर पाठच झाला होता, तो इझी नंबर होता. हा हा चेक केला, झालाय म्हटलं वेटिंग मध्ये पुन्हा वगैरे. डबल पाहिला मग पुन्हा खूप वेळा पाहिला. खूप वेळेस पाहिला, डबल नाही खूप वेळेस पाहिला, खरंच झालंय नाही झालंय. 18 नंबर होते त्या लिस्ट मध्ये. हा हा डायरेक्टच दिसून दिलं, मग आहे आपलं. पुन्हा एकदा सर्च केलं, बर. आहे का बरोबर मग आहे. सिलेक्शन झाल्यानंतर पहिल्यांदा कोणाला सांगितलं बरं का माझं सिलेक्शन झालंय, मी पास झालोय? मी चाललो होतो म्हणजे गाडीवरच होतो, युनियन बँकच्या एक्झामला चाललो होतो LBO ला. LBO ची एक्झाम होती, युनियन बँक ऑफ इंडिया LBO ची. मग गाडीवर चेक केला आणि जाणार सेंटरला. मग जाऊ द्या म्हटलं, एक्झाम देऊन सांगू नंतर, आता ते हे होऊन जाईल पूर्ण. पण त्या एक्झामचा एक कॉन्फिडन्स वेगळाच असेल मग. मग एक्झाम नाही, पण मग त्या खुशीमध्ये थोडासा रिझनिंगचा सेक्शन हे झाला. ते पहिलाच सेक्शन होता ना, हा हा मग ते डोक्यामध्ये ते पण सिलेक्शन झालंय आपलं. हो, आता हे तर आपण जॉईन करणारच नाही, हे तर तसं पण झालं नाही झालं आलोय, तरी. पण आता मग एक्झाम देणार आपण, देऊन द्या आता. देऊन देऊ आता. पर्यंत पोहोचलो सेंटरला. तर बाहेर निघाल्यानंतर मग केला, भावाला कॉल केला, बाबाला कॉल केला. ओके ओके. बाबाचा पहिला क्वेश्चन, जॉईन करणार आहे का यावेळेस? मग सांगितलं अशी अशी आहे म्हटलं. हो ना, मग एक शेतकरी कुटुंबातून आहे, त्यांना MSC बँक काय, NHB म्हणजे काय त्या गोष्टी माहीत नसतात. म्हणजे त्यांना त्या प्रॉपर समजून सांगावं लागतात की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, त्याची सॅलरी एवढी आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे भारतातली, तर त्यावाल्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांना त्या गोष्टी लक्षात आल्या असतील. मग मी लगेच सांगितलं ना असं असं आहे. मग समजलं त्यांना, अरे मग एकदम भारी. हा, मग आता केलाच पाहिजे, जॉईन केलाच पाहिजे. केला म्हणजे तसं काहीच नाही आता म्हटलं. इंटरव्ह्यूचा मधला एक्सपिरियन्स काय बरं, म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्री केली इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यानंतरचा एक्सपिरियन्स? सोबतचा हो, पॅनल सोबत. पॅनल सोबतचा तर ठीक आहे. एंट्री मध्ये इंट्रो वगैरे तर कोणाला विचारलाच नाही त्यांनी. ओके. कोणालाच नाही विचारला जाऊन. इंट्रोडक्शन वगैरे यावाला पार्ट विचारलाच नाही. डायरेक्टच बायोडाटा फॉर्म रीड करून मग त्यांनी बघितलं फक्त काय बॅकग्राऊंड वगैरे. सुरुवातीला विचारलं बाबाच्या मिनिंग काय याचं वगैरे, बाबाच्या नावाचं मिनिंग काय आहे. हा, नाव आहे तर मग त्याचं मिनिंग काय असते वगैरे. त्याच्यानंतर मग ॲग्री रिलेटेडच मोस्ट ऑफ RRB वगैरे आणि ॲग्रीच्या रिलेटेड तेच फायदा झाला मला. ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर मध्ये झालेलं होतं Agriculture असल्यामुळे म्हणून ॲग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन्स विचारले गेले. सर्वच रिलेटेड विचारले त्यांनी. हा हा मग जवळपास सगळेच जमले मला, ओके. काही असं वाटलं नाही. बेसिक MSP वगैरे काय, तुला काय वाटतं, मिनिमम सपोर्ट प्राइस काय असते, सगळे क्रॉप का नाही त्याच्यामध्ये, हा हा 22च क्रॉप आहे तुला काय त्याच्यामध्ये. वाटते त्याच्यावर काय करायला पाहिजे वगैरे असं. हम्म. आणि फक्त तेच विचारलं, मग तू कसा काय आला इकडे, ॲग्रीवाला आहे, तुझं तर काम नाही आमच्या ऑर्गनायझेशन म्हणजे रिलेव्हंट नाही आहे ना तू हो, हाऊसिंग सेक्टर मध्ये. मग तिथे थोडासा अडकलो, पण मग ओके. ठीक आणि इंटरव्ह्यू मला वाटतं मोस्टली दिल्लीला होता हा दिल्लीला. आणि हिंदी आणि इंग्लिश मध्ये असावं मग. हिंदी आणि इंग्लिश त्यांनी ऑप्शन दिला होता. ओके. तुम्हाला जी लँग्वेज प्रेफर करायची. मग तुम्ही कोणत्या लँग्वेज मधून दिला? हिंदीमध्येच. हिंदी, कारण इंग्लिशचा भरपूर आपल्या मुलांना पण, आणि हिंदी पण आपली तेवढी फ्लुएंट नसते, आतमध्ये गेल्यानंतर मिक्स होऊनच जाते. मग मिक्स होऊन जाते, पण ते कॉन्फिडन्स असला पाहिजे. कॉन्फिडन्स असतो. मध्ये गेलो विश करायचं पण विसरले, तुम्हाला आता सांगत होते का गुड मॉर्निंग वगैरे, बाहेर आलो लक्षात आलं आपलं गुड मॉर्निंग राहिले. म्हणायचं विसरलोय आपण त्यांना. पण ठीक आहे, ते पॅनिक सिच्युएशन असते ते पण समजून घेतात. पॅनिक नाही म्हणजे मी गेलो आतमध्ये, त्यांनी लगेच विश वगैरे केलं, मग मी थँक्यू वगैरे म्हटलो, बसून झालं लगेच म्हटलं, मग ते थोडं त्या याच्यामध्ये विसरलो. ओके. त्यानंतर अजून कोणती परीक्षा दिली का? अजून तर यावेळेस तर आता सर्वच मेन्स वगैरे दिले आहेत. RRB क्लर्क नाही निघाली, बाकीचे तर सर्व दिले. बाकी सर्व मेन्स दिलेले आहे सर्व मेन्स दिले आणि RRBची RRBचा इंटरव्ह्यू पण दिलाय. दिला आहे. ओके. IBPS PO ची मेन्स झाले, सर्वच मेन्स सर्व यावर्षी सगळ्याच मेन्सला होतं. सगळ्याच. आणि मोस्टली RRB मध्ये स्कोर पण असेल ना थोडाफार? स्कोर आता हा येईल ना, आता 20 म्हणजे स्कोर कार्ड. हा, सिलेक्शन म्हणजे चान्सेस तिथं पण आहे. कॉम्बो ॲव्हरेज असते, पण इकडे मी GA आणि इंग्लिश मध्ये कव्हर करून घेतो सर्व. GA आणि इंग्लिश मध्ये मॅक्सिमम मार्क स्कोर करण्याचा प्रयत्न. ते होऊनच जाते माझं कव्हर प्रत्येक वेळेस. ओके ओके ओके, ठीक आहे. म्हणजे त्यातला पण एखाद 2 रिझल्ट अजून येऊन जाईल भविष्यात. हा येऊन जाईल ना. मग आता इंटरव्ह्यू दिले किंवा मेन्स दिल्या म्हणजे कोणता रिझल्ट तर येऊनच जाईल. भरपूर त्यातला एखादा आता आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक. भविष्याची काय प्लॅनिंग आहे मग? भविष्याची काय, तर ऑर्गनायझेशन तर भारीच आहे आता, याच्यामध्ये आणखी काही नाही आहे करण्यासारखं. पुन्हा मग बस आता हे आहे हेच कंटिन्यू कंटिन्यू हे करून घेऊ. एक सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आता तुम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना एकदम जवळून पाहिलेलं आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये राहिले, विद्यार्थ्यांसोबत आपण राहिलोय, सगळ्या गोष्टी झाल्या, तर आजच्या एकदम कम्पॅरेटिव्हली आमच्या तुलनेत पण तुम्हाला जास्त माहिती असतं या गोष्टी, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जो व्यक्ती प्रॅक्टिकली राहतो
आमच्यापासून काही नाही झालं तर थोडंफार डिस्टन्स विद्यार्थ्यांचं पडतंच. तर आजच्या ह्या युवा पिढीला किंवा ह्या विद्यार्थ्यांना काय सल्ला देशाल? तेच की कॉन्फिडन्स ठेवा, सिलेक्शन तर होणारच आहे. Okay. आज किंवा उद्या कोणाचं 6 महिने लवकर होईल, कोणाचं 1 वर्षांनी होणार. कॉन्फिडन्स ठेवला तर मग तुम्हाला काही वाटणार नाही की स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. पहिले तर कॉन्फिडन्स आणि नंतर बस आपण कुठं चुकत आहे कळते आपल्याला, समजत आहे की माझा इथं थोडासा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यावर आपण कंटाळा करतो, जे आवडते ते नाही करायचं. वापस तिथे वर्क करायलाच पाहिजे. हा, म्हणजे एखादी गोष्ट येत नाही, फॉर एक्झाम्पल कोणती पण एखादी गोष्ट, कोणचा एखादा टॉपिक घेतला आपण, प्रोबेबिलिटी मला येत नाही, तर आपण तो स्किप करतो, थोडंसं मनाला सांगतो की काही गरज नाही, जाऊ दे, स्किप करतो, पण तो त्याच्यावर काम केलं पाहिजे. करायलाच पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्याच्यावर काम केलं पाहिजे, त्या स्किप नाही केल्या पाहिजे. नाही करायला. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स तर मेन आहे, कारण की त्याच्याशिवाय मग तुम्हाला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही अभ्यासही करणार, सगळंच करणार, स्टडी करणार. कॉन्फिडन्स असल्यावर सगळ्याच गोष्टी होऊन जातात. सेल्फ कॉन्फिडन्स असलं पाहिजे. कारण मला सेल्फ कॉन्फिडन्सवरून आठवतं 2021ला जेव्हा मिस युनिव्हर्स झाली होती हरनाथ संधू, तर हरनाथ संधूला फायनल जी मुवमेंट असते तेव्हा क्वेश्चन पण विचारतात. क्वेश्चन विचारला होता, आजच्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश देणार? तर तेव्हा पण हरनाथ संधू सांगितलं होतं, आजच्या युवा पिढीला मी एवढाच संदेश देईन का त्यांनी सेल्फ कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. जर त्यांनी सेल्फ कॉन्फिडन्स ठेवला तर ती ह्या जगातली कोणतीही गोष्ट अचीव करू शकता. एवढी ताकद युवा पिढीमध्ये, फक्त स्वतःवर असणारा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर सेम यांनी पण ती गोष्ट जेव्हा ते म्हटले सेल्फ कॉन्फिडन्स, तेव्हा मला लगेच ते क्लिक झालं की हे उत्तर तेव्हा पण हरनाथ संधूंनी पण दिलं होतं. हां, तर चालेल बघा, असं स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, निरंतर कष्ट करत राहा. कोणाचं सिलेक्शन 6 महिन्यात होतं, कोणाचं वर्षात होतं, कोणाला 2 वर्ष लागतात, कोणाला 4 वर्ष लागतात, पण प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्याला यश भेटतं म्हणजे भेटतंच. फक्त टाइम मागे पुढे. ओके, चालेल. तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच सरांचं पण सिलेक्शन झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि चालेल, धन्यवाद.